आज जगभरात हॅशटॅग हाय प्रोफाईल म्हटले जाणारे कित्येक घोटाळे समोर येतात. त्यामागे भूमिका असते पत्रकारांची आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यात भूमिका असते महिला पत्रकारांची. पण विचार करा, भारतात तो क्षण किती मोठा असेल जेव्हा पहिल्यांदा एका महिलेने मीडिया क्षेत्रात पाऊल ठेवलं असेल. भारतात पहिल्यांदा मीडिया हातात घेणारी महिला कोण होती तुम्हाला माहिती आहे का? आणि जेव्हा महिलांना लिहूही दिलं जात नव्हतं तेव्हा एक स्त्री मासिक चालवत होती. ही केवढी मोठी गोष्ट आहे. ही गोष्ट आहे सुवर्णकुमारी देवी यांची. 1855 साली जन्मलेल्या सुवर्णकुमारी देवी या प्रसिद्ध टागोर कुटुंबातील होत्या. हो बरोबर, रवींद्रनाथ टागोर यांच्या मोठ्या बहीण होत्या. पण त्यांची ओळख फक्त टागोरांची बहीण इतकीच नव्हती. त्या स्वतः एक लेखिका, समाजसुधारक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भारताच्या पहिल्या महिला एडिटर्सपैकी एक होत्या. 1870-80चा काळ जेव्हा भारतात महिलांचा आवाज जवळजवळ नव्हताच. त्याच काळात सुवर्णकुमारी देवी भारती नावाच्या मासिक एडिट करू लागल्या. विचार करा, त्या काळात एक महिला मासिक चालवत आहे, लेख निवडते आहे, समाजासमोर स्वतःचं मत व्यक्त करते आहे. हे फक्त काम नव्हतं तर एक सायलेंट रिव्हॉल्युशन होतं. त्यांनी आपल्या लेखातून समाजातील प्रश्न मांडले. स्त्रियांची स्थिती, शिक्षण, सामाजिक बदल. त्यांच्या कथा, कादंबऱ्या आणि लेख फक्त मनोरंजक नव्हते, ते समाजाला विचार करायला भाग पाडणारे होते. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. त्या काळात महिलांना पुढे येणं म्हणजे समाजाच्या विरोधाला सामोरे जाणं होतं. पण तरीही सुवर्णकुमारी देवी मागे हटल्या नाही. आज आपण सोशल मीडियावर फ्रीली बोलतो, आपले ओपिनियन्स थ्रो करतो, पण कधी कधी विचार केला पाहिजे की पहिल्यांदा एका महिलेने मीडियाचा वापर करून आपला आवाज उठवला असेल तो किती मोठा क्षण असेल. सुवर्णकुमारी देवी हे नाव मात्र लक्षात ठेवा, कारण इतिहासात मोठी नावं खूप मोठ्या ठळक अक्षरांमध्ये लिहिली जातात आणि काही सायलेंट रिव्हॉल्युशन घडवून आणणारी नावं नकळत दुर्लक्षित होतात. तुम्हालाही माहिती होतं का? मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका.